तुम्ही कमवता ना तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. जोपर्यंत तुम्ही कमवत नाही ना किंवा तुम्ही घरात बसून एखाद्यावरती डिपेंड राहता ना, म्हणजे काय तुम्हाला सांगू, माझ्या एक्सप्रेशनवरून तुम्ही समजूनच जाल. पण तुम्ही हाय हॅलो नमस्कार, मी रेश्मी शेळकेतूच तुझी ओळख यामध्ये तुमचे अगदी मनापासून स्वागत करते आहे. आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आज व्हिडिओ एवढा छान घेऊन येते, एवढा छान घेऊन म्हणजे काय, फक्त एक तुम्हाला सांगायचं होतं की जे आता नवीन यूट्यूबवरती येतात, म्हणजे आजकाल बोलतात ना मला की ताई माझंसुद्धा नवीन चॅनल आहे यूट्यूबवरती, कसं ग्रो करू मला कळतच नाही, डेली ब्लॉग्स टाकायचं, म्हणजे आम्ही घरी असून सुद्धा मग आम्हाला ते जमत नाही आणि तू जॉबवरती जाऊन सुद्धा तू करतेस वगैरे. तर मी काही असं वेगळं करत नाही आणि मी काही असं मला कोणाची मदत आहे वगैरे त्यातलाही भाग नाही. तर तो जो काही प्रवास आहे ना तुमच्यासोबत शेअर करायचा, म्हणजे ज्या कोणी असे डिमोटिवेट होतात ना तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचावा, कारण अशा बऱ्याच मला DM येतात. त्याच्यामुळे मला वाटतं ह्यावरती व्हिडिओ बनवावा. आणि माझं जेव्हा 5000 सबस्क्रायबर होतील ना तेव्हाची जर्नी तर मी तुम्हाला काय सांगू, ती तर माझ्यासाठी खूप वेगळी असेल. बट हां, अजूनपर्यंत मी जे काही केलं आहे ह्यामध्ये माझी मेहनत, तुम्ही माझे व्हिडिओ बघतायत त्यात तुमचा वाटा आहे, ह्या सगळ्या गोष्टी. तर म्हटली चला शेअर करूया, कारण मग थोडीफार का होईना म्हणजे ज्या नवीन चॅनल ओपन करतात त्यांना मदत होईल. मदत म्हणजे टेक्निकली काही गोष्टी मी सांगत नाही, कारण मलाच नाही माहिती मी तुम्हाला काय सांगू. मी जसं जसं करत गेली तसं तसं मला अनुभव येत गेला, त्यातून मी शिकत गेली. असे बरेच सारे व्हिडिओ आहे यूट्यूबवरती हे करायला. मुळात म्हणजे काय ना की हे नाही काय म्हणतात ते चॅनल कसं ग्रो करायचं किंवा काय करायचं, ह्या बेसिक गोष्टी आहेत ना त्या तुम्हाला यूट्यूबवरती मिळतील. पण ॲक्च्युअल जी खरी मेहनत किंवा जे होतं ना हे सगळं स्वतःच्या मेहनतीवरती आहे. त्याच्यामुळे मी कोणत्या मोठ्या यूट्यूबर्सला बोलेल की बाबा मला थोडी हेल्प कर, असे बरेच मी मेसेज केलेले पण आहेत. पण अजूनपर्यंत कुठल्याही मोठ्या यूट्यूबर्सनी मला साधा रिप्लाय देखील केला नाही. हां, जेव्हा कुठल्या गोष्टीसाठी कोलॅबोरेशन असेल ना की मग लगेच लगेच म्हणजे तुम्हाला काय एका दिवसाच्या आतमध्ये त्यांचे रिप्लाय येतात. बट कधी बोलली ना अरे माझं चॅनल आहे, थोडी हेल्प करा ग्रो होण्यासाठी, काय कर फक्त, म्हणजे ह्याला कधीच रिप्लाय येत नाही. त्यामुळे मला जेव्हा असे मेसेज येतात ना तेव्हा मी हेच सांगते, कधी कुठच्या मोठ्या यूट्यूबरचं मीटअप असतं, हे असतं, प्रत्येकाचा फायदा असतो. फक्त आपण आपला वेळ वाया घालवतो तिथे जाण्यात, कारण माझे 2 अनुभव चांगलेच मला खूप काही गोष्टी शिकवून गेल्यात. तर असं तो वेगळा भाग आहे. माझी जर्नी कशी स्टार्ट झाली आणि मला कशी साथ मिळत गेली आणि माझं चॅनल कसं ग्रो होत गेलं, तर ह्या तुमच्यासोबत मला गोष्टी शेअर करायच्या आहेत. त्याबद्दल कोणी माझ्या चॅनलला नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि भरपूर शेअर करा. चला व्हिडिओ सुरुवात करते. त्या अगोदर माझ्या चॅनलला सुरुवात कशी झाली होती की जेव्हा 2021ला मी माझं चॅनल स्टार्ट केलं, त्या अगोदर माझा बाळपण म्हणजे आयनिश फार लहान होता. त्यामुळे मी त्याला ठेवून मी कामावर जायची. म्हणजे अक्षरशः 6 महिन्याचं असताना मी ऑफिस केलेलं आहे, तेही 4 तासाचा प्रवास करून, ट्रेनचा 4 तासाचा प्रवास करून मी माझ्या बाळाला यायची. त्याच्यामुळे विचार केला होता की जोपर्यंत माझा आयनिश 3 वर्षाचा किंवा 2 वर्षाचा होत नाही ना तोपर्यंत मी एक्स्ट्रा काही करणार नाही किंवा मला जे आवडतं ते मी करणार नाही, कारण घर नव्हतं, बऱ्याच अशा गोष्टी होत्या. तर ते त्याच्या मागे सगळं लागायचं होतं. म्हणून माझे छंद, माझं आवड, ह्या सगळ्या गोष्टी नंतर करायच्या होत्या. पण नंतर असा विचार केला की नाही, आपण करूया, जेवढं जमेल तेवढं करूया. म्हणून मग ह्या दृष्टिकोनाने मी स्टार्ट केलं आणि 2021ला माझे मी यूट्यूब चॅनल ओपन केलं. पहिला व्हिडिओ माझा लक्ष्मीपूजनचा होता आणि तो मी बऱ्याच ठिकाणी शेअर केला. त्याच्यामुळे जवळपास त्याच्यावरती हजार व्ह्यूज पडले. ते बऱ्याच कालांतराने पडले. त्यावेळेला मला म्हणजे मी अचानक जे यूट्यूब चॅनल ओपन केलं ना त्याच्यामुळे कुणाला माहिती नव्हतं की मी माझं चॅनल ओपन केलेलं आहे किंवा काय केलं. फक्त मी दीपकला एवढंच म्हणाली होती की मला आवडतात ह्या गोष्टी करायला, त्याच्यामुळे मी करते. पण तो हे त्यांनी माइंडमध्ये ठेवलं नव्हतं की ह्याच्यामध्ये ती सातत्य करेल, म्हणजे सतत व्हिडिओ टाकत जाईल, कसे व्हिडिओ असतात काय असतं. कारण यूट्यूबवरती तो जास्त करून ते कॉमेडी व्हिडिओ वगैरे बघत असतो. त्याच्यामुळे डेली ब्लॉग्स काय असतात, अनुभव काय असतात, ह्या ज्या आपले हे आहेत ना, म्हणजे डेली ब्लॉगिंग जे आहे ना ती त्याला माहिती नाही. त्याच्यामुळे तो बोलत होता जे तुला करायचं ते कर म्हणून. पण एक हळूहळू माझी सुरुवात झाली, व्हिडिओ मी टाकायला लागली. त्याच्यामध्ये मी, माझा आयांश आणि कधी कधी वगैरे दीपकला कधी काही छोटूशा क्लिपमध्ये असेल तर वगैरे नाही असं. पण नंतर जेव्हा ते गोष्टी फॅमिलीपर्यंत गेल्या, लोकांना कळायला लागलं की हिचं चॅनल आहे, वेगवेगळ्या प्रकारची नावं ठेवायला लागलीत, वेगवेगळ्या प्रकारचं काही मी हे कधी शेअर केलं नाही. पण एक सांगते, मला माझ्याच घरचे म्हटलेत काय तू वेळ घालवतेस, लहान बाळाकडे बघ म्हणून, तू 4 तासाचा ट्रॅव्हलचा प्रवास करतेस, म्हणजे ट्रेनचा प्रवास करतेस आणि तुझं ह्या व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये काय करतेस म्हणून. घरची कामं आहेत, घरचं स्वयंपाक, येऊन आवरायचं, घरी 8:30 वाजता रात्री यायचं, त्याच्यानंतर स्वयंपाक आवरायचा, मुलाला बघायचं. 6 महिन्याचं बाळापासून माझी ती सुरुवात झाली होती सगळ्या गोष्टी, म्हणजे एवढं लेटपर्यंत येऊन. तर मी म्हटली ठीक आहे, बोलणारी लोक बरीच बोलत असतात. मग ते थोडे गॅप होत गेले, माझं 2 दिवस 3 दिवस वगैरे असं डिमोटिवेट होत गेली. पण कोणी असं बोललं नाही की तू कर, तुला आवडतं ना तू कर.
तू कर कधी माहिती आहे का, जेव्हा माणसाला सक्सेस मिळतो. मी अनुभव घेतला आहे, जेव्हा माणूस त्यातून इन्कम मिळतं, सक्सेस मिळतोय, लोक वाहवाही करतायत ना, तेव्हा माणसांची साथ मिळते असे. म्हणजे मी माझा अनुभव तुम्हाला सांगते हाच, की जोपर्यंत तुमचा कठीण काळ असतो ना, तुमचा हार्ड टाईम असतो ना, तेव्हा तुम्हाला कोणी मदत करत नाही. हां, पण जेव्हा तुम्हाला सक्सेस मिळतं, तुमची प्रगती हळूहळू होत जाते ना, तेव्हा आपल्याला माणसं सपोर्ट करायला लागतात आणि स्टार्ट. आणि त्यामध्ये सुद्धा बरंच काही गोष्टी होऊन जातात ना, त्याच्यामुळे फक्त बोलतात ना 4 दिन की चांदणी अशा टाईपचा सपोर्ट असतो आणि त्याच्यानंतर पुन्हा ये रे माझ्या मागल्या तेच होऊन जातं. तर तसंच माझा तो 1 वर्षाचा प्रवास झाला. त्याच्यानंतर मग माझं 1 वर्षानंतर माझं 1000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले. नंतर ते पिन वगैरे येऊन येतं ना, अकाउंट व्हेरीफाय वगैरे होतं ते. मग त्याच्यासाठी पण 2-3 महिने होऊन गेले, कारण मॉनिटायझेशन होणं सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे चॅनल आपलं ग्रो झाल्याच्या नंतर. तर तो जो एक प्रकार आहे ना, कारण त्याच्यामध्ये बऱ्याच साऱ्या स्टेप असतात, कुणाचं रिजेक्शन होतं, कुणाचं काय होतं, पण ती माझी गोष्ट पार झाली आणि माझे जे डॉलर होते म्हणजे पैसे आहेत ते साठायला सुरुवात झाली. मग नंतर कळायला लागलं, कारण मी खूप उल्लेख करायला लागले ना, आता माझं पेमेंट स्टार्ट होईल वगैरे, तेव्हा लोकांना हां म्हणजे हे करते ना, ही आम्ही ना मूर्ख म्हणतोय किंवा काय फालतू करतेस वगैरे, ह्या सगळ्या गोष्टीत ना तेव्हा लोक त्याच्यामध्ये रुची घ्यायला लागली. हां, ही करते. मग त्या चांगल्या दृष्टिकोनाने नाही बोलायला लागले, एखादी नजर लागावी किंवा एखादी मनामध्ये वेगळी ती म्हणजे अशी निगेटिव्ह एनर्जी ठेवून बोलायचं की हां हिचं असं तसं वगैरे असं. पण ठीक आहे, मी जास्त लोकांकडे लक्षच दिलं नाही. त्याच्यानंतर एक मला असं वाटलं की माझ्या बाळाला मला वेळ दिला पाहिजे, कारण तो दुसऱ्याच्या हाताखाली किती असं हे होणार. त्याच्यामुळे मग मी जॉब सोडला माझा आणि 1 वर्षभर मी घरी होती. आणि त्या वर्षभरामध्ये माय गॉड, मी जो अनुभव घेतला असेल ना, मला वाटतं जोपर्यंत तुम्ही कमवता ना तोपर्यंत तुम्हाला किंमत आहे. जोपर्यंत तुम्ही कमवत नाही ना किंवा तुम्ही घरात बसून एखाद्यावरती डिपेंड राहता ना, म्हणजे काय तुम्हाला सांगू, माझ्या एक्सप्रेशनवरून तुम्ही समजूनच जाल. पण तो मी माझा अनुभव घेतला. कोपऱ्यात रडली, एकटी रडली, स्वतःला समजवले, हुंदके गिळून खूप स्ट्रॉंग झाले. आणि त्यात माझं यूट्यूब चॅनलसुद्धा होतं आणि त्या दरम्यान मला प्रचंड त्रास झाला. एक मोठ्या यूट्यूबर्सनी माझ्या चॅनलवरती रिपोर्ट देखील मारला आणि त्याच्यामुळे थोडंसं माझं चॅनलसुद्धा डाऊन झालं. तर त्या सगळ्या प्रवासात मी कधी शेअर नाही केलं, पण मला असं वाटलं की ह्या शेअर करण्यासारख्या गोष्टी नाही आहेत. पण तो 1 वर्षाचा जो कालावधी ना, अक्षरशः म्हणजे तुम्हाला ना तुमचीच माणसं तुम्हाला काय म्हणतात अशातला प्रकार. तर मी तो अनुभव घेतला आणि त्याच्यानंतर मग म्हटली नाही, आपण कमवलं पाहिजे, थोडंफार का ना घर चाललं पाहिजे, आपल्या पैशाने चाललं पाहिजे, जे काय असेल ना ते. कारण बॅक ऑफ द कॅमेरा बऱ्याच साऱ्या गोष्टी घडत असतात प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, प्रत्येकाच्या आयुष्यात कुणाला हे चुकलेलं नाही आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगते हे वेगळं भाग नाही आहे. म्हणजे मी काहीतरी माझ्या आयुष्यात काहीतरी घडलं, अजिबात नाही. तो प्रवास आहे माझा आणि मला वाटतं त्या प्रवासातून ना मी दिवसेंदिवस स्ट्रॉंग होत गेली, स्वतःला चांगलं म्हणतात ना एकदम मजबूत करण्यासाठी. त्याच्यामुळे कारण आता कितीही अडचणी होऊ देत माझ्यासमोर, मला काही वाटत नाही, अशातला प्रकार म्हणजे आत्ता असा प्रकार झाला आहे. त्याच्यामुळे नंतर मग 1 वर्षभराच्या नंतर मग पुन्हा मी जॉब स्टार्ट केला. जॉब स्टार्ट केल्याच्या नंतर मग म्हटली की चला आता आपलं ब्लॉग पण येतील, आपलं जॉब पण चालू आहे, आपल्या बाळाला व्यवस्थित सांभाळण्यासाठी एक आपल्याला चांगलं पाळणाघर भेटलं आहे. आणि जर ते सगळं व्यवस्थित नाही झालं तर पुन्हा मी घरी बसेन. कुठे माझा गव्हर्नमेंट जॉब आहे की मला चांगलं ह्या फॅसिलिटी आहेत, हे ते नाही जमलं आपल्या बाळासाठी, पुन्हा घरी बसलो, थोडं अजून सहन करायचं. काय होतं आहे त्याच्यामध्ये, कारण बोलणारे बरेच लोक असतात, करणारे म्हणजे जे बोलतात ना ते अजिबात करून दाखवत नाही. हे मी माझा घेतलेला अनुभव आहे. त्याच्यामुळे आपल्याला बोलायचं नाही जास्त, आपण करून दाखवायचं. आणि करून दाखवलं ना की त्यातून आपल्याला अजून आपण स्वावलंबी होऊन जातो की हां मी हे करू शकते. प्रत्येक वेळेला मी बोलते ना मी करते, कारण त्या गोष्टी मी केल्यात ना तर मी केलंच सांगणार असं आहे. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये कुठला अहंकार नाही आहे, कुठला ॲटिट्यूड नाही, अजिबात नाही. त्याच्यामुळे आणि कुणी ठेवू पण नाही, त्याचा अभिमान वाटला पाहिजे की जर आपण एखादी गोष्ट करतोय ना तर बोलायला असं वाटलं पाहिजे हो मी केलं ते म्हणून मी बोलते, त्यात काय झालं असं होतं ना. जेव्हा दुसरं कोण करत असेल ना तर त्याचं सुद्धा त्याला क्रेडिट दिलं पाहिजे, हो तू केलंस आणि ते खरंच करून दाखवलंस. ही पण बोलण्याची एक क्षमता असली पाहिजे ना, की ती जेलेसी असली पाहिजे. हां तू केलं ना, मी कशाला बोलू, अजिबात नाही. ज्याने कोणी केलं ना तर त्याचं ते कौतुक केलंच पाहिजे. आणि आपण करत आहोत तर समोरचं नाही करत तर ते स्वतःला प्राऊड फील झालं पाहिजे, तर बोललं पाहिजे हो मी केलं म्हणून. तर तो पुन्हा ऑफिस जॉईन करून आणि तो जो प्रवास माझा सुरू झाला ना, मला वाटलं की तू करू शकतेस रेश्मा. कधी मला काय वाटलं ना, मी नेहमी माझ्या वडिलांना फोन करते तेव्हा ते म्हणतात की बेटा तू करू शकतेस, का नाही करू शकत, तू जर एवढं बोलतेस, एवढं तुझ्यामध्ये जिद्द आहे ना, तर ती जिद्द तुझ्या प्रयत्नात कर ना, प्रयत्न ते करत राहशील ना तर त्या परमेश्वराला पण तुला साथ देणं भाग आहे. त्याच्यामुळे तुझ्यासोबत कोणी नसलं ना तरी चालेल, त्याला मात्र ते पाजर कुठे.
आणि एक ना एक दिवस तुझ्या सगळ्या गोष्टी तुला ज्या हव्यात तू ज्या करतेस ना ते पूर्ण होतील. जग आपल्याला अख्खं सोडून गेलं तरी चालेल, पण परमेश्वर आपली साथ कधी सोडत नाही. म्हणून तुला सांगतो, सतत मेहनत करत राहा, सतत पॉझिटिव्ह करत राहा. कुठलं काम कमी छोटं अजिबात समजत जाऊ नकोस. त्यामुळे मला माझ्याच घरचे, माझ्या आईस म्हणजे सगळे म्हणायला लागले की आता तू कर, तुझं यूट्यूब चॅनल चालायला लागलं आहे, तुला पैसे येतात, पहिलं पेमेंट वगैरे आलं. आणि जसं 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 माझं चॅनल ग्रो झालं तर जी लोक मला नावं ठेवत होती, बऱ्याच काही काही गोष्टी ज्यांनी मला असं छे तुझ्याने काय होतं, तू फालतू करतेस, काही करतेस, ते हळूहळू सगळ्या गोष्टी जवळून यायला लागल्या. त्याच्यानंतरचा भाग घर घेतलं. घराचा सुद्धा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. त्या दरम्यान मी माझे व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करत होती. पण सगळ्याच गोष्टी येऊन जातात, बरीच कामं असतात, ऑफिसमध्ये काम, घरातलं काम, बाळाचं काम आणि दीपकचे शिफ्ट वगैरे बदलत असतात. त्याच्यामुळे खूप खूप ताण येऊन जातो, खूप ताण येऊन जातो आणि त्यात व्हिडिओ करायचं, कोणत्या कॉन्टेंटवर करायचं, एखादी माहिती द्यायची असेल तर ह्या सगळ्या विचार गोष्टी कराव्या लागतात ना. एखादं आपलं घर घ्यायचं तर त्याच्यासाठी प्लॅनिंग तयार करावी लागते ना. तसंच आहे व्हिडिओचं सुद्धा. आपण एखादी गोष्ट करतोय ना तर ती सुद्धा एक चांगल्या पद्धतीने तुमच्या समोर जाईल. कारण आपण काही चुकीचं बोलू किंवा काही बोलू तर ते कसं आपली फॅमिलीसुद्धा बघत असते आणि मग उगाचच असं होऊन जातं ना. आणि आपण आहोत सासरवशी, आपलं लग्न झालेलं आहे, सगळ्या गोष्टी आहेतच आणि फ्लोमध्ये आपण बऱ्याच साऱ्या गोष्टी बोलून जातो. ते करायचं नाही. कुठेतरी असं बोलताना असं क्लिक झालं पाहिजे, नाही ते कुठेतरी थांबलं पाहिजे म्हणून. तर अशातला भाग. त्याच्यानंतरचा एक वर्षाचा प्रवास होता. तो माझा हे होत गेला की बाबा व्हिडिओ बनवा, घरचं आहे, घर झालं, ह्या सगळ्या गोष्टी आहेतच. हो, पण त्या मात्र मध्ये मी आता एक शेवट म्हणेन की मला साथ मात्र, सपोर्ट मात्र कोणी दिला नाही. आता तुम्हाला जर काही आठवड्यामागचे जे सपोर्ट जर तुम्हाला दिसत असेल ना, तो ती फक्त 4 दिवसाची चांदणी. बाकी पुढे किती सपोर्ट ह्याचा मिळेल, किती नाही आहे, ह्यावरती मला अवलंबून राहायचंच नाही आहे. मी करते, माझं चॅनल आहे, त्यामुळे मलाच मेहनत करावी लागणार आहे ना. हे माझ्या आतापर्यंत ते भिनलं आहे. त्याच्यामुळे नो मॅटर्स तुम्हाला किती वेळ लागेल, काय लागेल, सतत मेहनत करत राहा. म्हणून मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हणाली की आत्ता मी भरपूर वेळ घेतला, मी भरपूर असं विचार करत राहिली की आता हे नाही, ते नाही, ते नाही. पण आता मला सतत व्हिडिओ करणं, मेहनत करणं, माझे ड्रीम्स कंप्लीट करणं. कारण शेवटी बोलतात ना, बोलणारे सगळेच असतात पण करायचं स्वतःला असतंच. आणि तूच आहेस तुझ्या जीवनाचं शिल्पकार, असे सद्गुरू वामनराव पै असे म्हणतात ना. तर ते खरं आहे आणि मी त्याचा अनुभव घेतला आहे. जोपर्यंत आपण करत नाही ना तोपर्यंत त्याचं आपल्याला फळ मिळत नाही. कारण बोलणारे बरेच लोक असतात, चांगलं झालं की म्हणणार हो तुला आम्ही सपोर्ट केला, आम्ही तुला हे केलं ते केलं म्हणून. आणि काय झालं की हां तू असं का केलंस, हे एक शेवटी बोलतात ना येऊन जातच. माणूस आहे आणि माणसाच्या तोंडातून हे निघून जातच. त्याच्यामुळे त्याचे क्लॉजेस, त्याचे फायदे तोटे हे सगळे स्वतःला बेअर करायचे आहेत. लोक बोलली तरी ते सहन करायचे आहेत. त्या गोष्टीचं आनंद हे स्वतः घ्यायचं आहे. नो मॅटर्स तुम्हाला कोण मदत करतं आहे, कोण सपोर्ट करते, तुमच्यासाठी किती मदतीला कोण येते, ह्यातला भाग नाही. त्याच्यामुळे हा प्रवास जो आहे माझा इथपर्यंत. आणि खूप भारी वाटतं तुम्ही सगळ्या गोष्टी मला समजून घेता छान पद्धतीने. मला खूप साऱ्या गोष्टी आता ह्याच्यामध्ये सुद्धा मी खूप काही गोष्टी तुमच्यासोबत शेअर केल्या नाहीत, कारण तो प्रत्येकाच्या आयुष्यातला पार्ट आहे आणि मला नाही वाटत काही गोष्टी शेअर कराव्या जे निगेटिव्ह आहेत. त्याच्यामुळे एवढं इनफ आहे. 0 ते 4,000चा जो प्रवास आहे तो तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी. आणि 5,000 जेव्हा होतील तर तो मी एक आनंद खूप खूप सारं माझ्या ह्याच्यामध्ये असेल तर तो मी नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. कारण 5,000पर्यंत मला येण्यासाठी 1,000 सबस्क्रायबर कंप्लीट करायचे. त्यासाठी मला तुमच्या सपोर्टची गरज लागेल. चला आता व्हिडिओ इथेच एंड करते. मला ऑफिसला निघायचं आहे. आयुष्यला पण मी छान ड्रॉप केलं, सगळी तयारी झाली आहे घरातली, फक्त निघायचं आहे मला. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, आई वडिलांना अजिबात दुखावू नका, तुम्हाला जे हवं ते करा. चल बाय.